मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तिलोत्तमाच्या काळ्या रंगाच्या तिरस्काराच्या मागचे भयंकर सत्य. तर काय आहे ते सत्य, चला पाहूया. सुरुवातीला आपल्याला असं पाहायला मिळतं की ही तिलोत्तमा आहे आणि तिलोत्तमा घरच्यांसमोर हे सत्य सांगते की तिच्या मनात जो रंगाबद्दलचा द्वेष निर्माण झाला आहे, की सावळ्या रंगाच्या माणसांची बद्दल जो द्वेष आहे तिच्या मनात, तो द्वेष का निर्माण झाला हे ती सगळ्यांसमोर मांडते. ती सांगते की या सावळ्या रंगाच्या माणसाने माझ्या कुटुंबाचे जे आयुष्य आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे. त्याने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे आणि हे नेमकं सगळं कसं झालं, हा भूतकाळ ती सांगायला जाते आणि हा असतो सगळा भूतकाळ. तर चला पाहूया एक एक करून की काय होता तिलोत्तमाचा भूतकाळ. सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं की हे तिलोत्तमाचे वडील आहेत आणि तिलोत्तमाचे वडील जे असतात त्यांनी एक सावत्र आई आणलेली असते त्यांच्या मुलांच्या आयुष्यात. म्हणजे ती एका अजून बाईसोबत त्यांनी लग्न केलेलं असतं. तर आता ही जी सावत्र आई असते, या बाईला फक्त संपत्ती पाहिजे असते तिलोत्तमाच्या वडिलांची आणि ही संपत्ती हडपण्यासाठी ती काय करते, तर ती इतकं वाईट गोष्ट करते की ती जी ओरिजिनल आई होती, जी पहिली आई होती, जी तिलोत्तमाची आई होती, त्या आईचे जे सगळे मुलं होते, त्या मुलांचा ती जीव घेऊन टाकते आणि त्या मुलांचा जीव घेऊन मग ती काय करते, की तिला स्वतःच्या मुलांना हे सगळे संपत्ती मिळेल अशा पद्धतीने ते कटकारस्थानं रचते. एवढी वाईट गोष्ट तिलोत्तमाची सावत्र आई करते, जी सावळ्या रंगाची होती. आणि आता त्या लहान मुलीच्या मनात काय बसलेलं असं, की ती लहान मुली की तिलोत्तमा, त्या लहान तिलोत्तमाच्या मनात हे बसलं, की सावळ्या रंगाची मुलं वाईट असतात. पण या द्वेषाकडून प्रेमाकडे कशाप्रकारे तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन होते ते आपण पाहणार आहोत. तर तिलोत्तमा जी आहे तिला सायलीचा स्वभाव खूप आवडतो. तिला सावलीचा जो निस्वार्थ स्वभाव आहे, त्या निस्वार्थ स्वभावामुळे तिलोत्तमाने वारंवार अपमान करूनही सावलीने नेहमीच तिची सेवा केली आणि तिच्यावर मनापासून प्रेम केलं. या गोष्टीमुळे कुठेतरी तिलोत्तमाचे डोळे उघडलेले असतात. आता हा जो सारंग आहे, तिलोत्तमाला हे बोलतो की आपल्याला हे कुठेतरी थांबवायला लागेल. एवढ्या वर्षांचा जो फॅमिली ट्रॉमा आहे, जो कौटुंबिक ट्रॉमा तुमच्या मनात निर्माण झाला आहे, आपल्याला कुठेतरी संपवायला लागेल आणि आता कुठेतरी गैरसमजाचा अंत होतो. आता सावळ्या रंगाची प्रत्येक व्यक्ती वाईट नसते. हे सारंगने तिलोत्तमाला पटवून दिलेलं असतं आणि यामुळे तिलोत्तमाला आता तिची चूक कळलेली असते. तर आपल्याला मालिकेत पुढे असं पाहायला मिळतं की ही सावली आणि तिलोत्तमा एकत्र येतात आणि अशा प्रकारे आता कुठेतरी तिच्या मनातलं जे सगळा द्वेष होता तो निघून गेलेला आहे. पण तुम्हाला या मालिकेचा संपूर्ण भाग जर पाहायचा असेल तर समोर तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल स्क्रीनवरती, तर या स्क्रीनवरच्या व्हिडिओवर लगेच क्लिक करा. म्हणजे तुम्हाला या मालिकेचा संपूर्ण भाग पाहायला मिळेल. तुम्हाला पाहायला मिळेल की मालिकेत डिटेलमध्ये एकदम काय काय झालं. मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगितलं आहे, पण तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर समोर दिलेल्या व्हिडिओवर लगेच क्लिक करा आणि पहा मालिकेत पुढे नेमकं काय होणार आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.